या सागरेश्वर शिबिराला पहिल्यांदाच आलेले सगळेच आहात का? अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करतं असे किती जण आहेत? 1 2 3 4 5 6. तुम्हाला भेटायला जेव्हा कोण आलं असेल त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं की साधारणपणे इकडे कसं शिबिर चालेल, काय कसं चालेल, कसं वाटलं होतं? बरं, जाहिरात कुठे पाहिली म्हणजे शिबिर होणार आहे असं? कुठं? फेसबुकला, व्हॉट्सअपला कोणी सांगितलं? मित्रांनी सांगितलं? मैत्रिणी सांगितलं? हां, व्हॉट्सअपला. बरं, तो फॅन चालू करायचा आहे का? आवाज येणार नाही मग मला. कम्फर्ट झोन ब्रेक करायला तयार नाही याचं उत्तम उदाहरण आता सगळ्यांसमोरच झालं, मी पण साक्षी आहे त्याचा. करिअर गायडन्स, करिअर मार्गदर्शन या बोलण्याच्या गोष्टी आहेत. आता जे काही झालं याला म्हणतात आपण आपल्या व्यवधानामध्ये जास्त गुंतून आहे. फॅन जर व्यवस्थित चालला, मला जर व्यवस्थित हवा आली तरच मी तुमचं भाषण ऐकेन, नाहीतर मी ऐकणार नाही. मनाची स्थिती. मी जे काही बोलेन वाईट वाटून घेऊ नका, मी सत्र घ्यायला आलो आहे आणि काहीतरी चांगलं देण्याचा मी प्रयत्न करण्यासाठी आलो. माझे शब्द कटू असतील पण कदाचित चांगले असतील, भविष्याच्या दृष्टीने चांगले. फॅन बंद केल्याशिवाय आम्ही ऐकणार नाही अशी जी कुजबूज आणि चुळबूळ झाली, याचाच अर्थ घरामध्ये जेव्हा पंखा नसतो, घरामध्ये एखादं पुस्तक नसतं, घरामध्ये एखादी वस्तू शॉर्ट असते, तर आपण लगेच काय म्हणतो? हे नसल्यामुळे मी हे करू शकत नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? चुकीचं बोलतोय मी? हे सांगतो यासाठी, या जगातली जेवढी लोक मोठी झालेत ना, जेवढी लोक महान झालेत ना, त्या सगळ्यांनी आपला कम्फर्ट झोन ब्रेक केलेला आहे. आणि कम्फर्ट झोन म्हणजे काय? जे नाही आहे त्याच्यावरती मात करणं, जे मिळणार नाही त्याचा विचार न करणं, परंतु जे मला बनायचं आहे ते अचीव करणं. सचिन तेंडुलकर महान बॅट्समन होतो कारण की रोज सकाळी तो पहाटे जाऊन जेव्हा 100 बॉल खेळतो आणि त्यानंतर ब्रेकफास्ट करतो. आपलं सगळं उलटं असतं. मोबाईल सगळ्यांनी ठेवा. ज्यांना मोबाईल बघायचा त्यांनी बाहेर जा. मी माझा वेळ काढून आलो, मी येडा नाही आहे. मोबाईल सायलेन्सवर करा. माझा वेळ फार महत्त्वाचा आहे, तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे. तो मोबाईलमध्ये टाकू नका. ज्या मोबाईलनं आपल्या आयुष्याची 100% बर्बादी केली, ज्या रील स्टारने आपलं देशाचं वाटोळ केलं, त्या मोबाईलमध्ये तुम्ही अजिबात आत्ता तरी ढुंकून पाहू नका, विनंती आहे. फॅक्ट बोलणार आहे मी, काही विषय बोलणार आहे, महत्त्वाचे आहेत. डायव्हर्जन, माइंड डायव्हर्जन म्हणजे मोबाईल जरा कपाटात जरी ठेवला तर 15 मिनटं आपण असं करतो, चुकल्यासारखं वाटतं. पण मला सांगा, घरामध्ये एवढी पुस्तकं असतात, आपल्याला कधी वाटतं का हो एखादं पुस्तक उघडावं, उचलावं आणि त्या पुस्तकाबद्दल चर्चा करावी? इथल्या बसल्यापैकी पु ल देशपांडे किती जणांनी वाचलेत? पु ल देशपांडे माहीत आहेत का सगळ्यांना? किती जणांनी त्यांची पुस्तकं वाचलेत? 1. साहित्यामध्ये किती जणांना रुची आहे? साहित्यामध्ये 2. करिअर गायडन्स हा विषय समजवण्यापूर्वी करिअर काय हेच लोकांना माहीत नाही. सचिन तेंडुलकरला सांगितलं असतं, तुला मला माहीत नाही, तू डॉक्टरच बन, इंजिनियर बन, तर जगामध्ये एवढा महान फलंदाज घडला असता का? गाणं सम्राज्ञी लता मंगेशकरला जर सांगितलं असतं की तुम्ही गायचं नाही, तुम्ही उत्कृष्ट डॉक्टर बनायचं, तर झाल्या असत्या का? झाल्या असत्या का? बोलू नका, बोलणारे बाहेर जा, व्यवस्थेवाले बाहेर जा, बोलू नका. तसं
प्रत्येकाचं एक इन्स्टिंक्ट असतं, प्रत्येकाला एक आवड असते, बरोबर आहे. मग कोणाला गायनाची आवड असते, कोणाला क्रिकेटची आवड असते, कोणाला वाचनाची आवड असते, कोणाला लिखाणाची आवड असते, कोणाला भटकंतीची आवड असेल. एखादा सलीम अली बनू शकतो, पक्षी निरीक्षक. आज आपण या ठिकाणी आलोय, सागरेश्वर निसर्गरम्य आहे. प्रत्येकाने आपल्या स्वची ओळख केली पाहिजे. स्व म्हणजे मी विशाल मोहिते, मी गिरीधर सुतार, मी वैभव सुतार. मी कोण आहे? आपल्याला आर्किमिडीज माहिती आहे ना सगळ्यांना? आर्किमिडीजचं तत्व वगैरे ऐकलं ना आपण. ते बघा, युरेका होतं. युरेका माहिती आहे ना? युरेका काय होतं? युरेका त्याला पटलं. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जेव्हा फळ पडलं खाली, त्यानंतर कळालं असं काहीतरी आहे. माझं आज सगळ्यांना हेच म्हणणं आहे, आपण सागरेश्वरला आलो, 3 दिवस संपलेत, घरी जाऊ. आपलं इन्स्टिंक्ट काय म्हणतंय? वाव पॉईंट असतो एक आयुष्यातला, की हे केल्यानंतर मला बरं वाटतं, हे केल्यानंतर मला आनंद मिळतो. करिअर म्हणजे दुसरं काही नाही. जे काम केल्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो ते काम करणं आणि त्यातून धनप्राप्ती होणे म्हणजे सिंपल भाषेत करिअर आहे. मी जरी कितीही चांगला डॉक्टर असेल, पण पेशंट आल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती हास्य येत नसेल, माझे वडील वकील आहेत म्हणून मी वकील झालो, पण एखादा क्लायंट आला की मी त्या क्लायंटला कन्व्हिन्स करू नसेल. मी चांगली शिक्षिका आहे, कारण माझे वडील प्रोफेसर होते म्हणून मी शिक्षिका झाली, पण मी मुलांना चांगलं शिकवत नसेल तर त्या करिअरला काही अर्थ आहे का हो? मला जबरदस्तीनं माझ्या वडिलांनी इंजिनिअरिंगला टाकलं. काय होतं? फर्स्ट इयर ड्रॉप, केटी. अगदीच हुशार असेल तर पासआउट होऊन जातो, कुठेतरी कंपनीत चिटकतो. पण मनामध्ये एक कायम राहतं की माझा इन्स्टिंक्ट काय होतं, क्लिअर इन्स्टिंक्ट ज्याला म्हणतो. वाव पॉईंट काय होतो, युरेका पॉईंट काय असतो. प्रत्येकाच्या मनात काहीतरी क्वालिटी आहेत आणि त्या क्वालिटी काय आहेत हे आपल्याला माहीत असतं किंवा माहीत नसतं. पण आता काय झालं आहे की करिअर गायडन्स हा विषय काय नेला आहे की मी कुठल्या फील्डला ॲडमिशन घेऊ, मी काय करू, मी इंजिनिअरिंग करून डॉक्टर करू का आता AI जाऊ, डिप्लोमा करू. लौकिक शिक्षण घ्यायचं आहे, मी त्याला नाकारत नाही आहे. आज किती झालं तर अमिताभ बच्चनचा आवाज आणि तो लोकप्रिय अभिनेता आहे. जर त्याच्या वडिलांनी सांगितलं की मी हरिवंशराय बच्चन कविता आहे, तू कविताच कर, तो अभिनेता करू नको, आज आपल्याला द लेजंड अमिताभ बच्चन दिसला नसता. वैभव सूर्यवंशी आपलं एवढंच वय आहे ना आता, आहे की नाही? 16 वर्षाचा बॅट्समन आहे असतो, पण त्याने ओळखलं की माझं करिअर क्रिकेटमध्येच आहे. क्रिकेटशिवाय मला काही सुचत नाही. तुम्ही बघा, बुमराला छक्का मारताना आपण म्हणतो अरे बापरे, वैभव सूर्यवंशी बुमराला छक्का मारला, कमाल आहे. IPL त्याचा छक्का वारंवार दाखवला जातो, बुमराच्या बॉलला छक्का मारणारा प्लेअर. का? वैभव सूर्यवंशीने स्वतःमधली ऐपत, कुवत, क्षमता ओळखली. तसं इथं बसल्या प्रत्येकानं एक विनंती आहे, घरी गेल्यानंतर किंवा इथून जाताना एका कागदावरती मला काय बनायचं हे पहिलं लिहा. लोक म्हणतील त्यातून पैसे येतील का नाही, मला माहीत नाही. सलीम अली जेव्हा पक्षी निरीक्षक म्हणून त्यांनी सुरुवात केली असेल, त्यांनी पैसे मिळतील की नाही ह्याचा विचार नाही केला, मला स्वतःला आनंद मिळतोय की नाही याचा विचार केला. आयुष्यात जे काम केल्यानंतर तुम्हाला आनंद मिळेल तेच काम तुम्ही करत जा. जे काम केल्यानंतर आनंद मिळणार नाही, भरपूर पैसा मिळेल, ते काम करू नये.
कारण की पैसा मिळाल्यानंतर त्याचं काय करायचं हे जेव्हा सुचत नाही तेव्हा लोक आत्महत्या करतात. लक्षात घ्या. भले भली मोठी माणसं आहे की त्यांनी आत्महत्या केलेत, पैसा भरपूर आहे, पण आयुष्यात मला हे करायचं होतं, जमलं नाही, माझ्या आयुष्याचा काय अर्थ नाही आहे, मी आत्महत्या करतो. आजपासून आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे, माझ्या मनात काय आहे, माझा युरेका फोर्स काय, मला काय वाटतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं माहिती आहे का आपलं, आपण मित्राला विचारतो, काय रे मी चांगला फुटबॉलपट्टू बनेल का. आपली चुकी आहे बरं का ती, सांगतोय मी. तो म्हणतोय तू तू फुटबॉलपट्टू येडायस काय, तर मग आपण कधी खेळला होता का. लक्षात घ्या, आपल्याला जे बनायचं आहे ते कोणाला, आपल्याला बनायचं आहे. तुमच्यावरती तुमचा विश्वास असेल, कशाला मित्राला विचारतो मी हे बनेन का. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. पण आपण इतरांना विचारतो, काका मला वाटतं मी हे करावं. आता तो काका, त्याचं शिक्षण किती झालं असेल, आपण त्याला विचारतो की काय करायचं आहे, मला बासरी वादक बनायचं आहे उदाहरणार्थ. तो काका म्हणतो बासरी वाजून कोणाचं पोट भरलंय का. लक्षात घ्या, माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे, सल्ला कोणाकडून घ्यायचा हे आयुष्यात फार महत्त्वाचं आहे. रमाकांत आचरेकरांकडे तेंडुलकर गेले आणि मला बॅट्समन बनायचं आहे सर, मी मेहनत करायला तयार आहे. खऱ्या अर्थानं तेंडुलकर बाहेर पडला आणि त्याच धर्तीवरती विनोद कांबळीसुद्धा त्याच नेटमध्ये प्रॅक्टिस करत होता. त्याची अवस्था आज तुम्ही बघताय, कांबळीची अवस्था काय. एखादं प्रोफेशन निवडलं, एखादी आवड निवडली तर त्याच्याप्रती 100% समर्पित राहा. आयुष्यामध्ये अडचणी फार येत आहेत. तेंडुलकर कायम 99ला आऊट व्हायचा, लोक म्हणायचे हा वेडा आहे. कितीतरी वेळा तो 98-99ला आऊट झाला, लोकांनी त्याला वेड्यात काढलं, पण त्याच वेड्या माणसाने अनेक रेकॉर्ड आज ब्रेक केलेत. आपण पण कधी कधी 99ला आऊट होतो, 98ला आऊट होतो, मग आपण काय म्हणतो, नाही मला हे जमणारच नाही. गोष्ट नंबर 1, आज घरी गेल्यानंतर माझ्याकडे काय क्वालिटी आहे, मी काय बनणार हे लिहून काढा. गोष्ट नंबर 2, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. लोक काय विचार करतील ह्याच्याकडे विचार करू नका. सल्ला नंबर 3, सल्ला कोणाचा घ्यायचा आणि किती घ्यायचा हे ठरवायचं. आणि गोष्ट नंबर 4, जे ध्येय आपण लिहून काढू त्याच्याप्रती 100% समर्पित राहा. मी आज म्हटलं की मला उत्कृष्ट वक्ता व्हायचं आहे आणि मला आज 2 वाजता सागरेश्वरला बोलवलं, पण मी गाडीच पकडली 2 वाजता. ह्या ठिकाणी आलो असतो 4 वाजता, तर तुम्ही कुठे गेला असता, सगळे घरी गेला असता. बरोबर की नाही, बरोबर ना. मला जर इकडे यायचं आहे 2 वाजता, तर मला किती वाजता निघावं लागलं, 12-1च्या दरम्यान निघेन ना मी. आपलं नेमकं आयुष्यात असंच होतं. नक्की जायचं आहे कुठं हे माहिती आहे, पण आपण आपला प्रवास एकतरी फार उशिरा सुरू करतो, तोपर्यंत संध्या गेलेल्या असतात. किंवा आपल्याला सगळं झाल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वाटतं की यार सिव्हिल इंजिनियर झालं असताना चांगले पैसे कमवले असते, ड्राफ्टमनचा कोर्स केला तर चांगले पैसे कमवले असते. सांगायचा उद्देश आहे की कमी वेळेत जेवढ्या लवकर तुम्हाला समजेल की मला आयुष्यात काय करायचं आहे, कुठली गाडी पकडायची आहे, त्या वेळेत तुमची ती गाडी पकडा. एक, जेव्हा तुम्ही नक्की केलं की मला हे करायचं आहे. करिअर म्हणजे काय हो, करिअर म्हणजे एकच आहे, ज्या गोष्टीतून मला आनंद मिळतो, जे केल्यावर मी कधीही बोर होत नाही, जे केल्यानंतर मी हसतमुख राहतो, माझ्या मनाला शांती मिळते, ते आयुष्यातील करिअर असतं. करिअरची व्याख्या ह्याच्यापेक्षा मोठी कुठलीच असू शकत नाही. आणि एकदा तुम्ही ती स्किल प्राप्त केलं ना, लोक घरी येऊन तुम्हाला पैसे देतात आणि म्हणतात की चला हे करा, मी तुमचं काही असेल ते मानधन देतो.
3 इडियट्स सगळ्यांनी पिक्चर बघितला, पुन्हा मी ते फक्त आठवण करून देतो. एकच लाईन त्यामध्ये परफेक्ट आहे, काबिल बनो कामयाबी क्या आहे. एक्झॅक्टली. आयुष्यात आपण ते स्किल्स अर्जित करत नाही, पण मित्रांनो ज्यावेळी आपण एखादी गोष्ट निवडू ती 100% करा आणि त्या गोष्टीमध्ये तुम्ही टॉपला जा. मी समजलं की मला न्यूरोसर्जन बनायचं आहे, मी मानतो की मला प्राध्यापक बनायचं आहे, मला वाटलं मला एक्सपोर्ट इम्पोर्टर बनायचं आहे, पण जे फील्ड नेमू त्यामध्ये आपण काय असलं पाहिजे, टॉपला. आज बरेच असे डॉक्टर आहेत, बरेच न्यूरोसर्जन आहेत की त्यांच्याशिवाय मोठमोठे सेलिब्रिटी ऑपरेशनच करत नाहीत. तात्याराव लहाने सगळ्यांनी नाव ऐकलं का? त्यांच्यावरती चित्रपटसुद्धा निघाला. म्हणजे करिअर घडवलं, करिअर निवडलं, त्यामध्ये 100% दिले, 100% देऊन चालणार नाही. जे करिअर निवडू त्यामध्ये टॉपला गेलं पाहिजे. म्हणजे त्या करिअरचं एवढं नॉलेज अर्जित करायचं की ह्याच्यापेक्षा पुढे नॉलेजच नसलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, टॉपला जाऊन चालत नाही, त्यामध्ये एक ह्युमन अँगल पाहिजे. म्हणजे बराच वेळा आपण काय मशीन आहोत का? बराच वेळा आज बघतो की आज सगळे पैशाच्या मागे धावलेत, सगळ्या मागे धावलेत, पण सेवेच्या मागे कोण धावला आहे? सहजता हरपले लोकांची. ज्यावेळी करिअरची निवड करू आपण त्यावेळी भाव असला पाहिजे, ओलावा असला पाहिजे, इमोशन्स असले पाहिजेत. आज क्रिकेटचं उदाहरण केलं तर क्रिकेटर तो बॅट उंचवतो किंवा सगळ्यांना अभिवादन करतो रिस्पेक्टफुल. ते का हो? कारण मी जे काय बनलोय ते माझ्यामुळे झालं नाही, ह्या समाजाने मला घडवलंय. त्यामुळे जेव्हा आपण टॉपला जाऊ त्यावेळी नम्रता सुद्धा हवी आहे. टॉपला गेल्याने नम्रता नसेल, शिस्त नसेल, तर आयुष्यामध्ये आपण यशस्वी होऊन सुद्धा आपण लोकांसाठी समर्पित होऊ शकणार नाही. त्यामुळे करिअर निवडताना ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि अजून कोणाला कळत नसेल की करिअर कोणतं निवडायचं, तर मी एक सांगेन, असं करिअर निवडा की तुम्हाला वाटलं पाहिजे मी मेल्यानंतरही लोकांनी मला ज्या आठवणीने नाव काढलं पाहिजे. लक्षात आलं? कळत नाही बऱ्याच वेळा की करिअर काय निवडायचं. मी या पृथ्वीतलावरती नाही, परंतु लोकांनी माझी ज्या नावाने आणि ज्या कर्तृत्वाने आठवण काढली पाहिजे ते करिअर तुमच्या आयुष्यामध्ये निवडा. कितीतरी लाखो वर्ष होऊ द्याल, हजारो वर्ष होऊ द्याल, आजही संत ज्ञानेश्वर असतील, त्यांनी लिहिलं ना, ज्ञानेश्वर लिहिली, लोक आठवण काढतात. शिवाजी महाराजांचं आज लोक आठवण काढतात, संभाजी महाराजांची आठवण काढतात, आज सावित्रीबाई फुलेंची आठवण काढतात. का काढतात हो? त्यांनी त्या काळी असलेल्या संपूर्ण समाज व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करून हे सगळं